नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड यांच्या मार्फत एक अतिशय महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे. सध्या हे पत्र युवा प्रशिक्षणार्थी मित्रांच्या ग्रुपवरती सर्क्युलेट करण्यात येत आहे. या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, हे पत्र कशा संबंधित आहे आणि कोणत्या तारखेचं आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रमाणपत्रामध्ये विषय मांडण्यात आलेला आहे. युवा प्रशिक्षणार्थ्यांना जे प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे, या प्रमाणपत्रामध्ये काही त्रुटी आहेत. या त्रुटी दुरुस्त करण्यात याव्या या संदर्भाचं स्पष्टीकरण यामध्ये देण्यात आलेलं आहे. जर प्रथम क्रमांकाचा मुद्दा जर आपण पाहिलं तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांना, यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख तसेच पदांचा उल्लेख करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं पूर्वी जे काही प्रमाणपत्र देण्यात येत होतं त्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या पदनामाचा उल्लेख नव्हता. आता या पदनामाचा उल्लेख करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. तसेच या प्रमाणपत्रावरती जावक क्रमांक देखील नमूद करण्यात यावा या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. जावक क्रमांक ऐवजी या प्रमाणपत्रावरती तुमचा महास्वयं पोर्टलवरती जो काही नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. तुमचा प्रशिक्षणाचा कालावधी या तारखेपासून या तारखेपर्यंत आहे असं देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. तसेच तुमच्या पदनामाचा कुठल्या पदावरती तुम्ही 11 महिन्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे या पदाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठल्याही शासकीय कामकाजासाठी उपयोगी पडणार नाही किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची शासकीय नोकरी या प्रमाणपत्राच्या आधारे मागता येणार नाही किंवा शासकीय नोकरीसाठी तुम्हाला दावा करता येणार नाही असं स्पष्ट या प्रमाणपत्रावरती उल्लेख करण्यात आलेलं होतं. तर आता या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे माननीय सहाय्यक आयुक्तांमार्फत. तर मुद्दा क्रमांक 4.5, जसं की पूर्वीच्या जी-आर मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणी तेथील आस्थापना प्रमुखांना जर वाटलं तुमचं काम योग्य आहे, तेथील आस्थापना प्रमुखांना मनुष्यबळाची जर गरज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या कामावरती रुजू करून घेण्यासंदर्भाचा निर्णय घेऊ शकतील असं क्लिअरली त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. आता या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला शासकीय कंत्राटी पदभरतीमध्ये या प्रमाणपत्राच्या अनुभवावरती तुम्हाला त्या ठिकाणी त्या आस्थापनामध्ये घेतले जाऊ शकते असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. ओके. तर हे प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो, आपण तारीख जर पाहिली तर 15/10/2025 आहे. या ठिकाणी तारीख जर तुम्ही पाहिलं तर जुनी तारीख आहे 15/10/2025 रोजीची. तर तारीख जरी जुनी असली तर यामध्ये जे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे ते युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ओके. तर हे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला जे काही प्रमाणपत्र वितरित केलं जाणार आहे ते तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या आस्थापना त्या लेटर हेडवरून तुम्हाला हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमाणपत्र तुम्हाला अवश्य घ्यायचं आहे. जरी तुम्हाला वाटत असेल हे प्रमाणपत्र कुठल्याही कामी तुमच्या पडणार नाही, परंतु ज्या काही शासकीय कंत्राटी पदभरती निघणार आहेत त्या कंत्राटी पदभरतीमध्ये तुम्हाला या कामकाजाच्या अनुभवाच्या आधारे या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी कंत्राटी शासकीय पदभरतीमध्ये घेतलं जाऊ शकतं. ओके. त्यामुळे अवश्य तुम्हाला हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.